नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी घेऊन आली आहे मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू, तिळाची कोंद बनवणार आहे मी आज। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहे आणि गूळ घेतलेला आहे। हा अर्धा किलोला थोडासा कमी आहे। तर अगदी जास्त वेळ नाही लागत या लाडू बनवायला, फक्त अर्धा तास, जास्तीत जास्त अर्ध्या तासात आपले लाडू होऊन जातात। हे अतिशय चवीला आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी। तर त्यासाठी मी इथे कढई ठेवणार आहे आणि त्यानंतर थोडीशी कढई तापल्यानंतर तीळ हे भाजून घेणार आहे। मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे। कढई तपून घ्यायची आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन आहे तिथे, त्याला फक्त प्रेस करायचे, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींची म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल। तर पटपट माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते शेवटी बघणं झाल्याच्या नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अगदी सोप्या पद्धतीने लाडू बनवणार आहे मी तिळाचे आणि कोंदही बनवणार आहे। तर झटपट बनते। तर कोंद तर ही 10 मिनिटात बनते बनवायची असली तर, आणि लाडू जर बनवायचे असले तर अर्धा तास लागेल, कारण भाजून तीळ हे भाजून घेतल्याच्या नंतर थोडेसे थंड होऊ द्यायचे असतात। त्यानंतर लाडू वळायला वेळ लागते, त्यामुळे अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास। तर कढई गरम झालेली आहे आणि तीळ हे कढईमध्ये घालून घ्यायचे आहे आणि कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आणि मंद आचेवर, मीडियम आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत। मीडियम फ्लेम करून तीळ हे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। चुटचुट असा आवाज सुद्धा यायला लागला आता तिळाचा। छान असे परतून घ्यायचे सरट्याने। तर ॲडव्हान्स मध्ये सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ मी मकर संक्रांतीच्या 2-3 दिवसाआधीच बनवत आहे, कारण हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण असं की तुम्हाला तिळाचे लाडू कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने, झटपट, कारण घाई असते, काही महिला जॉब करतात, त्यांना वेळ नसतो, काही महिला या हाऊसवाईफ असतात, पण तरी सुद्धा घरातली कामे करून थकवा येतो। तर झटपट तिळाचे लाडू आणि कोंद बनवण्यासाठी हा व्हिडिओ मी अगोदरच बनवत आहे। तर तीळ हे खूप चुटचुट करतायत, आवाज येतोय तिळाचा, बघू तुम्हाला ऐकूच येत असेल। तीळ अगदी छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। लगभग आता तीळ भाजून झालेलेच आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडा वेळ या कढईमध्येच राहू द्यायचे, जेणेकरून जे काही राहिलेले तीळ असतील ते सुद्धा भाजले जातील। तसे तीळ भाजलेलेच आहे, पण कढई गरम असल्यामुळे गरम कढईमध्येच ठेवायचे थोडा वेळ। नंतर ताटामध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत। तीळ आता थंड करण्यासाठी ठेवून घेऊया आपण परातीमध्ये। तर मी इथे ताट घेतलेला आहे, त्या ताटामध्ये आता तीळ मी थंड करण्यासाठी ठेवून घेणार आहे। तर
पसरून घ्यायचे ताटभर, ज्यामुळे ते लवकर थंड होतील. आणि थंडीच्या दिवसामध्ये, थंडी असल्यामुळे हे लवकर थंडही होतात. जास्त वेळही लागत नाही याला थंड व्हायला. तर तीळ थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले आहे. आणि हा जो गूळ घेतलेला होता मी बारीक करून, तर तो आता या मिक्सर जारमध्ये पण घालायचा आहे आपल्याला. तीळ आणि गूळ दोन्ही सोबतच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे. तर हे तीळ आणि गूळ सोबतच मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तर मी इथे मिक्सर जारमध्ये हे दोनदा करून फिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, ताटामध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे अगोदर. आणि आता हे दुसऱ्या भांड्यात फिरवलं मी दुसऱ्या वेळेला. तर यामध्ये फिरवताना मी मीठ घालून घेतलेलं आहे, थोडंसं, जास्त नाही, चुटकीभर मीठ घालायचं आपल्याला. आणि आता हे लाडू आपण वळून घेऊयात. तर ही आहे कोन, झटपट बनणारी. ज्या महिलांना खरंच वेळ नसतो तर त्या या पद्धतीने कोन बनवू शकतात. फक्त तीळ भाजून आणि मिक्सर जारमध्ये, तीळ आणि गूळ मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि कोन रेडी. तर ही पण झटपट बनणारी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात बनते ही कोन. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही कोन ही ट्राय करू शकता मकर संक्रांतीसाठी. कोन ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली. थँक्यू. तीळ आणि गुळाचे आपण मिक्सरमध्ये मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आणि मी हाताने ते मोकळं सुद्धा करून घेतलेलं आहे. मोकळं करून घ्यायचं आहे, कारण गूळ हा मिक्सर जारला खाली लागतो, त्यामुळे त्याचे खालून असे गोळे तयार झालेले असतात. त्यामुळे मी मोकळं करून घेते. आणि आपल्याला याचे मीडियम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, मला छोट्या मोठ्या आकारामध्ये वळून घ्यायचे आहे. तर मी इथे मीडियम आकारामध्ये वळून घेत आहे सर्व लाडू. तर या पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार आहे. या पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतलेले आहे. आणि तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे हे लाडू. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला. आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन येईल. थँक्यू.